एक मोठी बातमी, भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवरती करडी नजर असणार आहे। बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं जबाबदारी काही जणांवरती दिलेली आहे। त्यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण जे भाजपचे नेते आहेत, त्यासोबतच प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे या सर्व भाजप नेत्यांवरती ही जबाबदारी असेल। अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून सध्या जोरदार फिल्डिंग लावली जाते। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भातले अपडेट देत आहेत। अभिषेक, उद्याच्या निकालानंतर नेमकी काय स्थिती असेल, त्याच्या आधीच आता भाजपने ही फिल्डिंग लावलेली आहे, काय माहिती आहे? नक्कीच अमोल, निकाल यायचे आहेत, मात्र संभाव्य उमेदवार कोण असेल याचे अंदाज एकूणच सर्व पक्षीयांना लागल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी महाविकास आघाडीनंतर आता भाजप महायुतीकडनं देखील बंडखोर आणि अपक्ष जे विजयी होतील त्यांच्यावर करडी नजर यांची पाहायला मिळते आहे। एकूणच बंडखोर आणि अपक्ष जे निवडून येणार आहे त्याच्यासाठी काही आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं काही नेत्यांवर देखील जबाबदारी दिलेली आहे। त्यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण असतील, प्रवीण दरेकर असतील, संजय कुटे असतील, नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते आहे। कुठेतरी अपक्ष आणि बंडखोर हे कुठेतरी भाजपच्या गळाला लागायला पाहिजेत याचे प्रयत्न आता महायुतीकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच अटीतटीचे संपूर्ण एक्झिट पोल पाहायला मिळतं आणि त्यामुळेच सगळे मदार जी आहे ती हे बंडखोर आणि अपक्षांवर असणार आहे। त्यामुळे हे कोणाच्या बाजूने झुकतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। निश्चित अपडेट घेत राहू अभिषेक, धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।